मनोवृत्ती बदलल्यास आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. तुम्ही स्वतःला समजता तसे नसता, पण तुम्ही स्वतःला समजता तसे होऊ शकतात. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सुख दुःख हे सगळं मनोवृत्तीवर अवलंबून आहे. स्वतःला बदलण्याच्या तुमच्या क्षमतेला कधीच कमी लेखू नका. सकारात्मक विचारसरणी कोणत्याही व्यक्तीच्या उज्ज्वल भविष्याचा पासपोर्ट आहे. तुमच्या विचारात, वागण्यात आणि बोलण्यात उत्साह असला तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्याकडे आकर्षित होतील. यशाची सुरुवात मनापासून होते. स्वतःच्या बोलण्याकडे नीट लक्ष असू द्या. निसर्ग कृतिशील व्यक्तींनाच मदत करतो. ही एक मानसिक स्थिती आहे. जर तुम्हाला यश हवे असेल तर तुम्ही यशस्वी झाला आहात असा विचार करायला लागा. स्वतःला निर्मळ आणि तेजस्वी बनवा, कारण ज्यातून तुम्हाला जगाकडे बघायचं आहे ती खिडकी तुम्हीच आहात. सतत 24 तास तुमच्या मनोवृत्तीचा चांगला किंवा वाईट प्रभाव तुमच्यावर पडत असतो. सकारात्मक मनोवृत्ती असलेल्या व्यक्ती सतत मी हे करू शकतो असा विचार करत असतात. सकारात्मक मनोवृत्तीच्या व्यक्ती समस्यांचं निराकरण करण्यावर आपलं लक्ष केंद्रित करतात. सकारात्मक मनोवृत्तीच्या व्यक्ती इतरांमधल्या चांगल्या गुणांवरच लक्ष केंद्रित करतात. सकारात्मक मनोवृत्तीच्या व्यक्ती प्राप्त परिस्थितीत उपलब्ध पर्यायांचा विचार करतात.
आजूबाजूच्या परिस्थितीवर कायम नियंत्रण ठेवणं तुमच्या हातात नसतं, पण तुमच्या स्वतःच्या विचारांवर तुमचा ताबा असतो. कोणतीही गोष्ट मुळात चांगली किंवा वाईट नसते. तुमच्या विचारसरणीमुळे ती तशी आहे असे तुम्हाला वाटते. आनंदी असणारा माणूस हा त्याच्या सभोवतीच्या परिस्थितीमुळे आनंदी नसतो, तर स्वतःच्या विशिष्ट मनोवृत्तीमुळे आनंदी असतो. तुम्हाला वाटतं तुम्ही एखादं उद्दिष्ट साध्य करू शकाल किंवा तुम्ही एखादं उद्दिष्ट साध्य करणं शक्यच नाही. काही असलं तरी तुम्ही बरोबरच आहात. आपलं मन ज्याची कल्पना करतं आणि ज्यावर विश्वास ठेवतं ते प्रत्यक्ष साध्य करू शकतं. थोर विचारांनी तुमच्या मनाचं संगोपन करा. मनुष्य मनाच्या अंतःकरणापासून जसा विचार करतो तसाच तो घडतो. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकलात तर सर्व काही शक्य आहे. या विश्वात काहीच कायम किंवा स्थिर नाही. प्रत्येक वस्तूत बदल घडून येतो. तो बदल सकारात्मक करायचा की नकारात्मक हे आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. तेच करू शकतात कारण त्यांना वाटतं की ते करू शकतात. स्वतःबद्दल आपल्याला जे मनापासून वाटतं तसेच आपण असतो. जर तुम्हाला कल्पनातीत यश मिळवायचं असेल तर आधी कल्पनातीत यशाची अपेक्षा करायला सुरुवात करा. कोणतीही गोष्ट करू शकण्याआधी तुम्ही मन चक्षुंनी ती कृती घडलेली बघितलेली असायला हवी. तुमच्या मनाच्या ज्या प्रतिमा आहेत त्यावर फक्त तुमचाच ताबा आहे. इतरांना जे दिसत नाही ते बघता येण्याची दृष्टी असणं ही कला आहे. जर तुम्ही स्वप्न बघितलीत तर ती तुम्ही प्रत्यक्षात आणू शकाल. जेव्हा एखादी व्यक्ती प्रयत्न थांबविण्यास नकार देऊन नेटाने प्रयत्न सुरू ठेवते तेव्हाच त्या प्रयत्नांचं पूर्ण फळ तिला मिळतं. तुमच्याकडे सामान्य गुणवत्ता असेल परंतु पराकोटीची चिकाटी असेल
तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. प्रयत्न करणं कधीच सोडू नका. दृढ निश्चयी एक व्यक्ती नुसतीच उत्सुकता असणाऱ्या 100 व्यक्तींच्या तुल्यबळ असते. सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांना जे फळ मिळतं ते विजयापूर्वी सहन कराव्या लागणाऱ्या वेदनांपेक्षा कितीतरी मोठं असतं. प्रत्येक प्रतिकूल परिस्थिती स्वतःबरोबर स्वतः इतकी किंवा जरा जास्तच मोठी संधी अनुकूलता घेऊन येते. ताणतणावांचा सामना केल्याशिवाय हिरे मिळत नाहीत. घायाळ करणाऱ्या गोष्टीच नकळत सूचना देऊन जातात. खडतर मार्गावरून प्रवास करूनच यशाचं शिखर गाठता येतं. प्रतिकूल परिस्थितीत तुमच्यातल्या सुप्त क्षमता दिसून येतात. प्रत्येक समस्या आपल्या बरोबर तेवढ्याच किंवा जास्त फायद्याचं बीज घेऊन येत असते. एखादी गोष्ट वारंवार करा आणि बघा तुम्ही तसेच घडाल. तुम्ही सतत जे बोलत असता त्यातूनच तुमचं व्यक्तिमत्व आकाराला येतं. शब्द खरोखरच माणसाजवळील अत्यंत सामर्थ्यशाली औषध आहे. असे शब्द निवडा जे तुम्हाला तुमच्या उद्दिष्ट प्राप्तीच्या दिशेने नेतील. तुमच्या दिसण्यात सुधारणा करण्याचा अगदी कमी खर्चाचा पर्याय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य. तुम्हाला होणारे त्रास लहान बाळांसारखे असतात. त्यांचं जेवढं संगोपन कराल तेवढे ते जोमाने वाढतील. इतर व्यक्ती सतत त्यांच्या समस्यांबद्दल बोलत असतील तरी तुम्ही स्वतःच्या बाबतीत घडलेल्या चांगल्या घटनांचा स्मरण करा. हेच आनंदीपणाचं गुपित आहे. तुमच्या आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या काही दुःखद घटनांचा विचार करत राहण्यापेक्षा सध्या घडत असणाऱ्या अनेक चांगल्या घटनांचा विचार करा. जर तुम्ही स्वतःच गुरफटला असलात तर तुम्ही गरजेपेक्षा जास्त कपडे घालण्यासारखे आहे. कोणतीही गोष्ट आपोआप घडत नसते.
तुम्हाला हवं ते सगळं मिळविण्यासाठी तुम्हालाच कष्ट श्रम करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आरशात माणसाच्या बाह्य रूपाची शोभा दिसते, पण त्याच्या मित्रांच्या निवडीवरून त्याचं अंतरंग दिसून येतं. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे आपण घडत जातो. तुमचे मित्र तुमच्यात स्वप्न जागवू शकतात किंवा तुमच्या स्वप्नांचे मारक ठरू शकतात. ज्याची तुम्हाला अतिशय भीती वाटते तीच गोष्ट करा, म्हणजे भीतीचा अंत अटळ आहे. आयुष्यात अशी कोणतीही गोष्ट नसते ज्याला आपण घाबरावं. ती गोष्ट केवळ समजून घ्यायची असते. ज्या माणसाचं ऐश्वर्य हिरावून घेतलं जातं त्याचं थोडंफार नुकसान होतं. जो आपला चांगला मित्र किंवा हितचिंतक गमावतो त्याचं जास्त नुकसान होतं. पण जो आपली हिंमत हारतो त्याचं सर्वस्वच नष्ट होतं. अपयश ही अशी एकमात्र सुवर्ण संधी आहे ज्यामुळे तुम्ही अधिक हुशारीने परत पहिल्यापासून प्रयत्न करू शकता. यश म्हणजे निरुत्साही न होता सतत येणाऱ्या अपयशांचा सामना करत राहणं. चुका करण्याची भीती वाटणं हीच माणसाची सगळ्यात मोठी चूक आहे. इतरांनी आशा सोडून दिल्यावरही चिकटपणे प्रयत्न करत राहणं हाच यशाचा खरा मार्ग आहे. तुम्ही जर इतर अनेक व्यक्तींना त्याचं उद्दिष्ट गाठायला मदत केलीत तर तुम्हालाही आयुष्यात जे हवे ते सगळे मिळू शकेल. जर तुम्ही सकारात्मक, उत्साही आणि आनंदी असाल तर लोक तुमच्या बरोबर वेळ घालवणं अधिक पसंत करतात. तुम्हाला जर लवकरात लवकर सर्वोत्तम यश मिळवायचं असेल तर इतरांना यशस्वी होण्यास मदत करा. तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानाची, आदराची वागणूक द्या. तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती बदलायची असेल तर सगळ्यात आधी
वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागा. जेव्हा जेव्हा स्वतःच्या शक्तीविषयी मनात शंका येईल तेव्हा प्रयत्नपूर्वक सकारात्मक विचार मनात आणा, म्हणजे ही निराशेची भावना कुठल्या कुठे पळून जाईल. आपल्या क्षमतेचं आपणच खरं मूल्यमापन करा. उगीच अहंकार, फुकटचा गर्व बाळगू नका, पण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. दररोज 10 मिनिटं राखून ठेवा. त्या वेळेत श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुमचं मन सकारात्मक विचार ग्रहण करण्यास सक्षम होईल. विश्वास ठेवा, प्रत्येक समस्येवर उपाय हा असतोच. शांत रहा. तणावामुळे विचारशक्तीवर बंधने येतात. तणावाखाली तुमचा मेंदू व्यवस्थित काम करत नाही. अगदी सहजपणे समस्यांना सामोरे जा. जबरदस्तीनं उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडू नका. मन मोकळं ठेवा. समस्येवर उपाय लवकरच आणि अधिक स्पष्टपणे समोर येईल. तटस्थपणे, व्यक्तिनिरपेक्ष आणि न्यायबुद्धीने वस्तुस्थितीचं परीक्षण करा. तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही बनाल. तेव्हा मनातील सारे जुने पुराणे विचार काढून टाका. मनामध्ये विश्वास, प्रेम, चांगुलपणा असे नवे ताजे विचाराचा भरणा करा. अशा प्रकारे तुम्ही आपलं सारं जीवन बदलू शकाल. मानवी मनात अमर्याद आणि अप्रतिम शक्ती ठासून भरलेली आहे. माणसाला कल्पनाही नसेल अशा मोठ्या गोष्टी तो साध्य करू शकतो. वादविवाद टाळा, पण कुणी नकारात्मक विचार व्यक्त केले तर त्यांना सकारात्मक आणि आशादायी विचारांनी प्रत्युत्तर द्या. मन शांत ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे कोणत्याही गोष्टीवर घाईघाईने प्रतिक्रिया द्यायची नाही. शांतपणे विचार करण्याचा सराव करा. राग येऊ न देणे, शक्तीचा योग्य प्रकारे विनियोग करून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे यातच खरी कला आहे.